झालं? हा मला काहीच नाही. मग एवढं घाम का आलाय तुला? नाही ते ऊन केवढे उकडतंय ना. अगं पण गाडीमध्ये एसी केवढा चालू आहे. आय नो एसी आहे पण ते बाहेर कडकडीत ऊन असलं की मला होतं असं. खूप विचित्र वागतीये डॉक्टर. इट्स व्हेरी स्ट्रेंज. तिचं बोलणं, तिचं वागणं. मला कळत नाही की रमा असं का वागतीये. असं काय केलं तिनं? नाही, असं वेगळं असं काही केलं नाहीये तिने खरं तर, पण एकूणच फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी नाश्ता, जेवण तयार ठेवणं, मी हॉस्पिटलला जाताना वॉलेट वगैरे देणं, हॉस्पिटलहून परत आल्यावर माझी मदत करणं, काळजी घेणं आणि त्या काळजीपोटी 4 गोष्टी करणं. लाईक ओव्हरऑल. पण यात वाईट काय? हाऊ डू आय टेल यू डॉक्टर. अथॉरिटी, ती हक्क गाजवते, खूप पॉझिटिव्ह होते ती, आणि हे दिसतं तिच्या वागण्यावरून. आणि मला काळजी या गोष्टीची वाटते की हे सगळं ती निरंजन दादासोबत सुद्धा करायची, आणि आता हेच ती माझ्यासोबत करते. सो दिस इज वियर्ड डॉक्टर. हे विचित्र आहे खूप. हे बघ सिद्धार्थ, त्याच्यात काळजी करण्यासारखं काही नाहीये. ती प्रचंड इन्सिक्युअर झाली. आतापर्यंत तिने सांगितलेली तिची जी गोष्ट आहे त्याच्यावरून एक गोष्ट नक्की की तिने आयुष्यात सगळं गमावलेलं आहे. अशा काळात निरंजनच तिचा आधार झाला, आणि आता तोही नाही म्हटल्यावर तूच आहेस जो तिला मदत करतोय, तिच्यावर विश्वास ठेवतोय. त्यामुळे आधी निरंजनच्या बाबतीत आणि आता तुझ्या बाबतीत तिची तीच फिलिंग्ज आहेत, आणि या दोघांना आयुष्यात गमावून बसणं तिला झेपणारं नाहीये. ती जसं वागतीये ना तसं तिला वागू दे. त्यामुळे तिचा तुझ्यावरचा विश्वास वाढत जाईल, आणि कदाचित हीच गोष्ट आपल्याला तिच्या खऱ्या प्रॉब्लेम पर्यंत घेऊन जाईल. त्यामुळे नकळत तू तिला ट्रीट करत जाशील आणि आपल्याला हवं ते साध्य होईल. पण व्हॉट डॉक्टर? तिला तसं वागू न देण्यानं प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ती हायपर होऊ शकते किंवा तिचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. का ग अशी एकदम इथे का थांबलीस? अगं ते तुझ्या बाजूचा मागचा टायर आहे ना, त्याच्यात हवा कमी आहे. आय थिंक पंक्चर आहे का जरा बघ ना. अगं तुला तुला उतरून बघावं लागेल, असं नाही करणार. कशाला ग? दिसतंय ना इथून. काय नाहीये ग इथे. काय नाही, तुला भ्रम झाला असेल. ही उतरली तर इथे सोडून जाईन मी हिला, पण ही उतरेल तर ना. काय म्हणालीस? मी काही नाही. मग मला भ्रम झाला असेल. निघूया. हा हा हा. या प्रियांकाचा फोन का नाही आला अजून? हॅलो प्रियांका. तू हो मीच. असं का विचारतेस? तू तर
देवांना भेटणार होतो, भेटून आलोय. तू इथे आधी आत तरी येऊ का? हो हो ये. डॉक्टर, देवांना भेटून जात होतो तर विचार केला की ऑन द वे तिला बघून जावं. कशाला? कशाला म्हणजे काय? तू म्हणाली होतीस ना तिला बरं नाहीये, मग तिला तपासायला नकोय का? हो हो. अरे पण मी दिली होती ना गोळी तिला. मग परत तू कशाला आलायस? इट्स ओके मावशी, नो प्रॉब्लेम. कुठे आहे ती? हं? ती रूम मध्ये असेल ना झोपलेली. थांब मी बघून येतो. नाहीये ती रूम मध्ये. घरी नाहीये? नाहीये म्हणजे कुठे गेलीये ती? मला नाही माहित. मावशी, तू असं विचित्र का वागतीयस? काय लपवतीयस तू? मगाशी तू म्हणाली होतीस की तिला बरं वाटत नाही. आता तू म्हणतीयस की ती घरीच नाहीये. हो म्हणजे तुला सांगितलं ना तेव्हा ती होती, पण परत बघितलं तर नव्हती. ओह माय गॉड. अगं मावशी, तू लक्ष द्यायला हवं होतंस ना. तिला इकडचं काहीच माहित नाहीये. कुठे गेली असेल ती? मला तिला शोधलं पाहिजे. थांब, मी आलो. सिद्धार्थ, सिद्धार्थ, मी करतो कॉल तुला. थांब. सिद्धार्थ, अरे माझं ऐक तरी तू. सिद्धार्थ, माझं ऐक ना. सिद्धार्थ. प्रियंका, आपण कुठे चाललोय शॉपिंगला? अगं ते नाही म्हणजे मला आहे ना इथली काहीच माहिती नाहीये, रस्ते, जागा वगैरे, त्यामुळे मला काहीच अंदाज येत नाहीये. पण पण काय? नाही म्हणजे हा रस्ता तसा शहराच्या खूप बाहेर आहे, म्हणून विचारते की कुठे नेतेस मला? अगं मी नाही का तुला म्हंटल आमचं एक फार्म हाऊस आहे, तर आपण आधी तिथे चाललोय आणि मग आपण शॉपिंगला जाऊया. पण मला नाही आठवत तू असं काही बोललेली. नाही ग, मी म्हंटल होतं तुला. नाही ग, काही नाही म्हणालीस तू. मी विसरले असेल, मला नाही माहिती. इट्स नॉट अ बिग डील. अगं ठीक आहे, एवढी गोंधळून नको जाऊस. मी आपलं सहज विचारलं. माझं काय तुझ्या सोबत जायचं आणि तुझ्या सोबत परत यायचं. नाहीतरी सगळे रस्ते एकाच जागी जाऊन पोचतात, नाही का? काय ते ऐकूया आपण.
अगं गाडी चालवताना फोनवर बोलू नये, अपघात होऊ शकतो. अगं अर्जंट असेल. हॅलो. हा हॅलो. अगं प्रियंका आहेस कुठे तू? तुझा फोन लागत नाहीये. हा ते रेंज नाही आहे आधे मध्ये म्हणून. बर ते राहू देत. सोडलंस का तिला? नाही नाही. काय झालंय? अगं सिद्धार्थ येऊन गेलाय घरी आणि त्याला समजलंय की ती घरात नाहीये. काय? हो, तो तिला शोधायला बाहेर पडलाय. हे बघ बाई, लवकर सोड तिला आणि ये पटकन घरी आता. हा हॅलो हॅलो. हा ठेवते मी. घरून आहे का फोन? हा नाही नाही, असंच कामाचं. परमेश्वरा, सुखरूप घरी आण रे पोरीला बाबा, सुखरूप घरी आण. काय कर इथे का थांबलोय आपण? अगं फार्म हाऊस नाही का, मी तुला म्हटलं फार्म हाऊस इथेच तर आहे. आणि यावेळी मी तुला सांगितलंय. हा मला नक्की आठवतंय. हं? चल ना मग आता. नाही तू जा ना, मी थांबते गाडीच. तुझं काम करून ये आपलं. अगं रमा, असं काय करतेस? चल ना, आता इथपर्यंत आलीयस तू, ऍटलीस्ट बघ तरी. आमचा ना बंगलो आहे, वाडा. वाडा? हो वाडा. चल मग. हा चल.
खरंच इथे तुमचा वाडा आहे? तुमचा होता ना एकदम तसाच. होता नाही, आहे. आहे. आणि तुला कसं माहित आमचा वाडा कसा होता ते? नाही, मला नाही माहितीये खरंच. मला असं वाटलं की तसाच असेल सेम. रमा, तू सिद्धार्थला सगळं सांगत असतेस, काय काय बोलत असतेस. अनायसे आपल्याला आता वेळ मिळालाच आहे, तर मला पण सांग ना की कसा होता आहे तुझा वाडा, कसा आहे? भव्य आहे आमचा वाडा, आमचा राजवाडा, राजा राणींचा राजवाडा. तसा जुनाच आहे पण एकदम नव्यासारखा. ऊर भरून मोकळा श्वास घेता येईल इतका हवेशीर. घराच्या पुढे अंगण आहे, अंगणात झाड आहे. आणि वाड्यामागे प्रियंका, प्रियंका थांब.